2027 मध्ये नाशिकमध्ये होत असलेल्या महाकुंभाचे लवकरच आगमन होत आहे. हा कुंभ म्हणजे नाशिककरांसाठी खूपच आनंदाचा क्षण आहे. ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश सरकारने कुंभाचं नियोजन केलं, तेथील नियोजनाचा आराखडा बघता किंवा त्यापेक्षा दुपटीने चांगलं नियोजन नाशिकमध्ये झालं पाहिजे. नाशिकमध्ये महाकुंभ होत असताना कुठलीही अप्रिय दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत, असं पवार यांनी म्हटलं. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लोकांच्या मनावर जर स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ, प्लास्टिक मुक्त कुंभ ही संकल्पना बिंबवली तर त्याचा नक्कीच कुंभमेळ्यासाठी फायदा होईल. त्यासाठी प्रशासनाने रस्त्यांच्या दर्शनी ठिकाणी, कुंभमेळ्याच्या ठिकाणी, संपूर्ण नाशिक शहरात आणि नाशिकच्या बाहेरल्या रस्त्यांवर ब्रीदवाक्याचे नामफलक लावावेत, जेणेकरून नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक, नागरिक, प्रवासी तो नामफलक वाचून त्यावर विचार करून कार्य करतील. परिणामी स्वच्छ, सुरक्षित आणि प्लास्टिक मुक्त कुंभमेळा होईल. त्यामुळे प्रशासनावरीलही ताण कमी होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ, प्लास्टिक मुक्त कुंभ हे ब्रीदवाक्य याचा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, खासदार राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे नवविचार मंचचे प्रदेशाध्यक्ष चंदन पवार यांनी पत्राद्वारे केले. संपर्क चंदन पवार, युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.